नाही मेवणी म्हणा येते ना अजून येते. काय झालं काय तिला एवढा टाईम लागत आहे का बरं? काय गेला टाईम लावला? टाइम लावला काय? घरी नवऱ्याला जेवण वगैरे काही द्यायला पाहिजेत की नको मला? हां अरे पण तुला टायमिंग गेला होता ना. ये भाऊ आंब्या झाडाखाली. हो सगळं बरोबर आहे, पण येताना मला लोक पण बघावी लागतात ना. मी डायरेक्ट थोडी नाही येऊ शकते. तुम्हाला तर लयच घाई असते प्रत्येक वेळेला. तुम्हाला असं वाटतं ना मला ये म्हटलं ना की मी अशी साक्षात उभी राहिली पाहिजे असं तुम्हाला वाटतं. तुला तर माहिती आहे ना बघ, तुझ्या घरी आल्या मी किती काय करतोय. हा करताय की नाही? हो. तुला चहा सुद्धा तरी होऊन देतो का मी? नाही. मला ते वेळच नाही. बरं मी काय म्हणतो, मी तुला असं बोलावलं तर मला आहे ना तुझी बहीण आवडत नाही आता. अहो पण आता आपण काय करणार? पण आता मग कुणाला जर कळालं तर खावायचं काय विषय? फजिती होईल आपली. काहीच पैसे देणार नाही. तू टेन्शन घेऊ नको. तू मला लय आवड राहिली. हे लग्नातच बोलायचं होतं ना. नाही ना, मग ते तो आई बापाने काय केलं अगोदर ते सॉंग दाखवलं. मग ते म्हणा आधी मोठीचं करायचं म्हणा, लहानीचं नंतर पाहू म्हणा. पण योग असे आले का तुला मग आपल्याच गावात माझ गावात दिलं. सगळं बरोबर आहे. मला तरी कुठे तो आवडतोय. नाही आवडत तुला? मला तर त्याच्यासोबत कुठे जायचं जरी असेल तरी मलाच लाज वाटते. लय काळा जर तो नवरा लय काळा जर. नाहीतर काय. अगं डेका टाकला तर दिसणार नाही. पण कशी राहते हा पोर सर नाही बोला तुझं? नाही ना अजून काहीच नाही. ए मग काही टेन्शन नको घेऊ. लय भारी काम झालं. तुम्हाला काय लगेच बोलत आणि लगेच झालं काय? नाही काय हे असंच जे तुम्ही विचार करता की तुम्हाला बायको आवडत नाही, मला पण नवरा आवडत नाही तर. त्याला काय आपण दोघांचं विचारायचं आपल्याला काय हा? हो पण समाज काय बोललं? लोक काय नाही काय लोकांचं नातेवाईक काय अगं मी बोलतील? काय माहिती लोकायचं म्हणून नाही जगायचं काय? लोक जसे जगतील तसे आपण जगायचं. आपल्याला काय करायचं लोकांशी? आपण आपल्या मनाने जगलं पाहिजे. जग शिकविलं ना आपण नाव ठेवतील हे नाही ऐकत बसायचं कोणाचं. लोक वाईट टाकतील तुम्हाला कळत नाही मी काय म्हणते. जाऊ टाकू दे वाळीत. काही लोकांचे आपल्याला घेणं देणं नाही. काय कोणी कोणाला काय खाऊ प्यायला घालता का लोक? का कपडा पाठवला असते ते म्हणणार का रे कपडे पाठवले घातले दर तुला घेऊन देतो म्हणतील का? आणि मग एवढं काय व्यायचं का आम्ही कोणाला? मी काय म्हणते, हा, बोल. तुम्ही तिच्याकडून आहे ना रीतसर घटस्फोट घ्या. घटस्फोट नाही 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 तू डोकंच लावू नको माझी. जे घडायचं ते घडेल. तू टेन्शन घेऊ नको. पण माझा नवरा थोडा गुंडा पण आहे ना. त्यांनी परत येऊन काय भांडण काहीच नाही काहीच नाही काहीच नाही. तू गप. तू उद्या करूच नको. तू माझं सांगा चाल. शहाणी नको येडी नको. चाल म्हणजे तुमचं म्हणणं आपण पळून जायचं? पळू काय जायचं आपल्याच घरी राहायचं. तुमच्या घरी? हा हो पण मला ती विचारेल ना, पण तू इथे कशी काय कोण? अचानक नवरा सोडून तू इथे काय नाही राहिला? तिला काढून देतो वाटलं सर त्याचं काही टेन्शन नाही. तो आपल्या घरी काढून देतो. पण तुम्हाला माहिती आहे ना राणी कशी फटकळ आहे. तर राणीची नाही समजती. ती कमळी 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 तिला मला काय बोलायचं, ती भानकुदळ आहे कमळी खूप. तुला काय करायची जबाबदारी माग लागली ना. तिनं जर बन आवाज जर काढला ना एकच टाकेल तिच्या. एक तर मला हे लग्न करायचं नव्हतं, त्याच्यामध्ये ती बोलल लग्न झालं तू आत्ताच कशी काय आलीस? कारण मी पाहिलं तो म्हणून सारखं नाराज नाराज राहतोय. त्याच्यामुळे ना माझ्या मनात खरं सांगू का, हा. तुम्हीच होतात. पण ना काय करू, माझ्या आईवडिलांनी तो मला ढुसनवरा करून दिला. अरे 3-4 दिवस आपण करीत नाही ते. तुला चांगलं माहिती असताना तू हा राहत चांगलं बघला जर घेतलं तुला त्यानं वाशीत नाही केलं. छी प्लीज गप्प बसा. काय के बस मला नाही आवडत तो, खरंच सांगते मला खरंच नाही आवडत. म्हणतोय मग विचार करू नको. मी सांगत तसं कर फक्त बाकी काहीच करू नको. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की मी घरामध्ये बॅग पॅकिंग करून तुमच्या घरी येऊ डायरेक्ट घरी मावल तू डायरेक्ट आणि नवऱ्याने विचारलं तर मी काय सांगू काय त्याला? नाही म्हणा मी चालले म्हणा माहेरा एवढं सांग का तो आपल्याला त्यांना फोन करू. आणि माहेरा सांगून मी जिकडे येऊ असं बोलू काय? काय तुम्ही काय म्हणता? तुम्हाला तरी कळतंय काय? ए तुला ऐकायचं का मावलं? ऐकायचं नाही मला, राहायचं मला आवडतं. तुम्ही मला तुमच्या जवळच राहायचंय. हा मग टेन्शन नको घेऊ. मा इकडे राहील तू. ठीक आहे. हां तू काय काळजी करू नको. हां हां काय करते बोल पटकन. तुझी तयारी आहे ना? हा माझी तयारी आहे. हा? मी एक काम करते, मी आता जाऊन ना बॅग पॅकिंग करते आणि मी संध्याकाळपर्यंत येईल. तू वाटलं काहीच पॅकिंग करू नको. ऐकायचं आहे तुला सगळे घेतो माई मी. काय आणू नको तिथल्या साड्या नको आणू. उष्ट्या मास्त्या त्यांच्यावाल्या काल आणती. तुम्ही उठा उठा पहिले, उठा पहिले. चाल मला ना तू एकदा आल्याशिवाय मला मन लागणार नाही.
ठीक आहे. तुझ्या घरी रोज यायला पाहतो पण काय करणार रे. बरं बस, मी हा. घरी जाते, बॅग पॅक करते आणि येते. येते ना. कपडे तर घेऊन येऊ दे मला. बरं एक पप्पी देऊन जा आता. काय पप्पी दे. पिप्पी काय नका नाही. एडबार करे. काय नेहमीच ना ती पप्पी पिप्पी घेत असता तुला माझे. माहिती नाही. आता मी घरी येणार आहे की नाही, मग रोज तुम्हाला जाते तर पप्पी देईन. हा, जाते मग रोजच मग रात्रभर पप्प्या घेत राहील मी. मग मला काय पप्पी घेण्यासाठी बोलवलंय का तिथे? मग ते तुझं काय करायचं आपल्या तुला काय ते रुपयाला कमळीची घ्यायची ना मग. रुपयाला द्यायचंय का हा? तू काय कामाची शेतीच्या कामाची आहे का. नाही. सगळं मला हाताला करावं लागणार आहे. हो, आणि बघ बघा असं माझ्या संग भांडलात ना तर मग मी राहणार नाही तुमच्याकडे. हा, काय अगोदरच सांगते. नको एडबार करू चाल. एकच दिन जाईल. चला इथे आडोशाला चला. काय आहे जीवनामध्ये काहीच फायदा नाही आहे. हवं तसं तर काहीच भेटलं नाही. कधी कधी आपण दर्पण आल्यासारखं होतं डोक्यावरती. का ग कमळे तू लई उदास बसते काय बात आहे. बस तुला तोंड असा निळाच नाही आता चार खुशपणा नाही काय काय तुला काय दुःख आहे एवढं असतावं अशा काहीतरी गोष्टी. तर काय बा एवढं तरी विशेष त्या मागं लिंब मला नाही सारखं मी नाही सारू शकतो पण मग तुझ्या मनात काय आहे बा नक्की. मानवऱ्यां कधी मन नाही विचारून घेतलं, कधी जाणून नाही घेतलं. नाही ते तर आणि आहे. शिरपतराव तुम्ही म्हणजे महामनाचा विचार केलाय किती मोठे माझ्यासाठी. मग तसं ते माझं स्वांग नाही काय हा, कधी नवऱ्यापाशी गोड बोलत नाही कधीच सारखं टुरफू चालू दुसऱ्यापाशी लय का पाहणी ते पण मापाशी त्याच्या तोंडात काय गुतत आहे बोलतच नाही. निव मुगरील माणसाला ना बायको समजली पाहिजे हो. नाही बघा कमळे तर काढले दिवस त्यापेक्षा काढले एखाद्या नसे दिवस काढले. तू खानदानी म्हणून दिवस काढले खानदानी म्हणून नाही तर दिवस नसे काढले गेले. एक बोलू का तुम्हाला? तुम्ही किती विचार करता म्हणजे 2 शब्दातच एवढं मन मोकळं केलंय ना तुम्ही. म्हणजे अजून तर मी तुला लय मोकळं करणार लय मोकळं. किती मोठे विचार आहे ना तुमचे. किती मस्त विचार आहे म्हणलं. 2 शब्दामध्येच असं एवढं डोकं हलकं होऊन गेलं ना. मग नाही तो जर माझं ऐकलं ना तुझी महिन्यात अशी तब्येत होईल. नको बाबा, तब्येत वगैरे नाही सुधरवायची. का आपच बरं आहे. तब्येत वाढली म्हणजे आजार वाढता हो. हा असं शक्य का आजार वाढत आहे. नाहीतर काय. काय चाललंय बाकी सांगू तुमचं? कमळे लई दिवसापासून चालली माझी इच्छा पण तुम्ही माझी नाही होतं घाटच होत नव्हती. हा का? मस्त मिळून बराची घाटच होत नव्हती. लांबूनच मी जेव्हा येतो तेव्हा तो अनावरा घरी राहतो पण ते सव शिकवलंय करून मी काय बोलत नव्हतो. पण तुला ना सांगतो कमळे माझ्या बायकोपेक्षा तू कैक पटीनं मला आवडते. हो, आता एक मजा करायची वेळ आहे का? त्याचं काय मजा. मग दिल्लगी करताय तुम्ही. नाही तू मला खुश जर केलं तर मी तुला खुश करीन बुवा. आणि या बाय त्याच्यापेक्षा काय जातो मला तर ठिकाणी जर तू आपल्याकडे जर आली ना तू नाही ती उठा ठेव करीन नाही ती उठा ठेव फार तुला काय लाग खाणं पिणं लिहिणं फार तुला सोन्याचा नाण्यानं वाकून टाकी सोन्याचा आधी. तुम्हाला सांगू का, बाईला सोनं नाणं नाही पाहिजे हो. बाईला मनासारख्या काही गोष्टी असल्या ना सुख पाहिजे सुख पाहिजे. मग देईन ना मी सुख देईन ना. काय करायचं सोनं नाणं घालून मोठी इस्टेट आणि त्या बाईला सुखच नाही म्हटल्यावर काय कामाची ती इस्टेट. सुख पाहिजे. तुम्ही सांगा ना काय कामाची ती इस्टेट. बरोबर. आणि तुम्ही बोलले ना की म्हणजे असं मी नसते बोलू शकले हो. तुम्ही पटकन म्हणजे स्पष्टच एकदम मन मोकळेपणा. नाही मला दुसऱ्याच्या मनातलं मला ओळखू येतं लगेच. तुम्हाला सांगू का, मला पण तुम्ही आवडता. आता काय सांगायचं खरंच आवडता. अगं तू सारखी मा डोळ्या पुढे फिरत राहते. एक काम कर ना ते त्याला सोड चिठ्ठी चला आपल्या घराला मी देतो माझी बायको वाढून. पण मग त्याला सोडणं का सोपं आहे का? तुम्हाला माहिती आहे किती खौट येतो. अरे त्याच्या डोक्यात दगड टाकीन मी. हा आपल्या नादी लागलो दुगीला सांभाळीन मी ते. अहो तुम्ही डोक्यात दगड टाकला ना तरी तो शिदा होईल. तुम्हाला माहिती आहे 3-4 ठिकाणी मोडेला पण तो शिदा आहे. हा सीधा मुंडक्यात दगड टाकला आणि त्याला काय फरक पडणार एवढी आहे? येडी तू. त्याला काय फरक नाही पडत. बरं तू आहे ना 8च्या दिवस आपल्या घरा आले हो पाय पाहू काय होत असं तुला पुढं पाहू. चालेल ना. हा चालेल. चला चाल काय होत असं पाहू घेऊ. चल तो नाराज नाही राहत काय काय हातामध्ये लाज वाटते काय लाज.
त्यात काय लाज आहे खुशाला होता दात घालून चालला. आता आवडली मला आवडली म्हणजे तिला आणि नाही याच्या आवडली. पुढे पण हातामध्ये हातच आता राहणार आहे. राहणार हा का म्हणजे तुमच्या मनात तुम्ही शहाणी आणि आम्ही येडे का तुम्ही काय करत होतात मला तुम्ही सांगा. काय करतो तुम्ही मी हातात हात घेतो. हा हा मग हा बरं बाय तुला ती आवडली मलाही आवडली संपला विषय हा का हा अरे लाजा बाई लाजा तो कोण ठेवली आजार माय बायको ढवळी ढवळी मग कायला काय झालं हा तुझ्या काय बायको झालं? तुझ्या बायको कुत्र तरी पाहत का पण हा. हा म्हणून तू पाहत होता ना का ग सोड हात नाही हात सोड हात नाही पण सोडणार. माझं प्रेम आहे यांच्यावर हो मावर तो ग आणि तसं पण तिला मला तिला विचार तू काय म्हणली मला लागणार काय माझं प्रेम आहे यांच्यावरती लग्न करणार आणि होती. तसं तुमच्यासोबत मला कुठं पण जायचं असेल तर मला खूप लाज लाज वाटते वाटते तो. का बरं मी काळा म्हणून आणि तसं पण तुम्ही दोन तीन दिवस आंघोळ करत नाही. हे कुठे एक महिना आंघोळ करता हा हे अंगाला खाज येते शॅम्पू नाही ए का? शॅम्पूचा वास येतो की नाही पण नाही, येत आहे ना छान येतोय. येते तू कोल्डी शॅम्पू लावते तुझी ते. परीक्षा घे परीक्षा बर बर तू आहे केसाला ना फक्त कोल्डी शॅम्पू लावता. ए तू 2 दिवसात कटाळून सरकाचा खाली खाली जात हा ते काही पण असू देत पण त्यांचा कलर तर चांगला हा, आहे तुमच्यापेक्षा डार्क कलर नाही ना काळा एकदम. काय चालू तो गोव्याला हा अरे तिथं आम्ही गोरं होऊन येऊ. अंधार रात्री मी चोरी करायला जर गेलो तर कोणाला दिसत नाही मी काळा आहे म्हणून म्हणजे तुम्ही चोरा पण करता काय. बाय हा. तुला लय रट्टे खायला लागलं बरं का यायची सांग तू गोव्याला जाणार आहे हा. ए आपण जाऊ मदिन्याला का आता तुम्हाला लाज वाटली नाही वाहून तिथं देतो, फिरायला वाहून जातात? देतो, हा? वाहून देतो. अगोदर तर बोलते तिच्याकडे कोणी बघत नाही असं तर तिथं नावं ठेवली मग तुम्ही. तिला कोण आदर देणार कोण आदर देणार आहे हा? हा माजला आणि मग तिला का वाढव सोडायचं का हा. हे बघा ऐका मला काय म्हणायचं आहे आम्ही बहिणी आहोत ठीक आहे नाही आपलं पटत तर ठीक आहे ना आपण पण आपण एक भावाचं आपण एकटंच केलं बाकी काय केलं एक काम कर बाबूराव तुला ती आता मला तुला फिरवली बरी झाली हा. वर्ष 12 महिने झाले का परत आपण चेंज करून घेऊ चेंज करून घेऊ म्हणजे आम्ही काय मशनी वाटलो तुम्हाला हा हा चेंज करून घेऊ. याला तो आको पोर चढणे झाले म्हणजे तू 2-3 पोरं होतील आम्हाला आहे ना पण तुला लई जाम करून टाकेल रे हा तो का पाहिली मग दिसते ना दिसते हा आणि तो का डिली सोडली नाही नाही मग माझी जशी मजबूत आहे काय मजबूत हिच्या ठेवले रे अंगाला कातड हाताला आता कातड पहिला भाऊ खायलाच लय नेला होय हा खातच नव्हतं आता तिला नाही मग मटण बिटन मी म्हणा 12 नंबर मटण लागतो तिला चांगली जाड मला सांगा ह्याचा निवाडा काय करायचा. काय नाही आपल्याला जायचं ना आता मी काय? नाही नाही काय आपण करणार ते एकदम समाजाच्या पण आपण संमतीनेच करणार. तुम्ही माझ्या भावाला फोन करा तो येईल तो काय तो निवाडा लावेल बस. ए, आता भाऊ. मला राहायचं नाही तुमच्याजवळ बस. आले आले हाता घालून काढलंच मी हा. ए आपल्याला पटलं आपण केलं का रे बा? हा? काय याच्या भावाला आता बोलायचं मला नव्हतं पटेल पण मला पटून घ्यायची पाळी आली काय त्याला काय बोलते समेला आमचं शिक्षण पाणी आमची लग्न आमच्या भावाने करून दिलीत आणि हा निवाडा सुद्धा तो येऊनच इथे करणार समजलं ना. मग तुला आता परत काय काशी करायची का मला काशी नाही करायचं नाही. बाबूराव पण त्यांच्या कानावर घालणं खूप गरजेचं आहे. मी फोन लावते. हा लाव तू फोन. लाव मग हॅलो हॅलो दादा कुठे आहे? घरीच आहे ना. आनंद बाई तू सांग तू ये ना घरी इकडं काय झालं का बाई मळ्यामध्ये ये तू. का बरं काय झालं काय तू ये आल्यावर कळल तुला. अरे बादला बादला केला सांग काय वावर बदलले काय वावर बाय नाही का? बदलले. तू ये तुला आल्यावर सगळं बरं कळल. आलो आलो हा वहिनीला पण सोबत घेऊन ये. हो आणतो. हो त्यांचं नसेल तसं पण कोणाचं पण तू एकटाच आहे ना अरे तो एकटाच आहे, त्याला का भाऊ आहे? हा. तो एकटाच आहे तो काय बदलेल नाही असं कसं वहिनी आहेत ना वहिनी पण येतील ना. तो काय बदलेल केळं बदलेल त्याचं नाही तो बायकोला विचारल्याशिवाय काही करत नाही समजलं ना पण त्याचं जाऊ दे, सावधान तुम्हाला काय फसले बघा बोलायचं. या तो बायकोचाच पाय पड्या का रे त्याचं सावध या गोष्टी लय फसली किती काळी बायको तिची किती काळी येड आहे ते. हा? हो, पण काळी आहे ना पण चांगली आहे समजलं ना तुम्हाला जास्त बोलायची गरज नाही पण तुमचा कलर बघा पहिला कसा येतो ए, मी वरून- तुमच्याकडे 4 बोट आहेत हे लक्षात ठेवा मी वरून माझ्या काळा बहिणीला पण काळी आतून वेळी चांगलं बोलायचं नाही आहे, अगोदरच. आतून चांगलं आहे. हा, ए, तुला आता कसं चांगलं आहे, तुला काय माहिती हा, आतून भांडा चांगलं आहे. भांडा अजून भांडा नाही तुमचा पण उजड पडला अबे तू ना आवाज कमी कर जरा आवाज कमी कर नाही तर तोटात मारूची करी तू ओय, तुमचा अधिकार नाही आता मला बोल, बोलायचा बायको कौतुक नाही झालं? राहिली. तुझी बायको नाही राहिली, लय आता कौतुक झालं तर थांब रे थांब रे तू आठवत आहे. ए, काय काय करणार आहे? काय करणार बोला त्यांना तुम्ही आवाज. बोललो का तुला का सांगू? एका दगड तो काम करतो की. अंगाला हात लावा, मागं मागं बोट काय करून बायको? बोलायचं बाय, बोट बाय, मोडून. हे, हे, याची तू कर मी. आवाज, आवाज. अरे काय चाललंय काय नाही अरे, मला तुला माहिती होतं तुम्ही माझं- दादागिरी करणार हा? हा आता तुझ्या बरोबर लग्न लावून येले मी हा म्हणून ही घेतली नाही ना माझी बहीण ये हं? काय काय भानगड असेल काहीतरी बदली करायचं म्हणतात ते हो. काय बोलत होते तुम्हाला फोन आला होता का? मला तर वाटतं ना गव्हाचं सीजन आहे हा अच्छा अच्छा दोन्हीचे अलग अलग जातीचे गहू असतील हा मग ते म्हणशील 2 पोते तुला घे हा ते 2 पोते मला दे पण तुम्ही मला एवढं अर्जंट बोलले की म्हणे ताईंकडे जायचंय हा ते थोडस म्हटलं चला. वादविवाद चालू होता बघ काहीतरी
तुम्ही आवाज ऐकला का? हा ते म्हणे बदली करायचे बदली करायचे बदली करायचं मग नेमकं काय बदली करायचे चला ना आपण बघून येऊ ना मग. बरं त्यांचे ना वावर बी जवळ जवळ आहे म्हणजे शेजारी शेजारी का लागून आहे का? हा यांची 2-4 एकर त्यांच्या सोबत आहे हा आणि त्यांचं 2-4 एकर इकडे आहे नाही मला तर वाटतं मग बदली ते करायचं दोघी भाऊ आहे ना पटतच नाही दोघांचं. हा दोघा भावांचं पटतच नाही अशी विषय येतो. हा का आपल्याला गेल्यावरतीच कळेल काय ते यांचं सख्खे काय भाऊ नाही. नाही ना सख्खे नाही का? सख्खे काय एकाच गावात आहे हा आता साडू म्हणजे भाऊ झाले ना हा तर काय करावं आता यांचं लवकर आवरत बरं होईल पण मला ड्युटी जायचं संध्याकाळी हं? तुम्हाला मी म्हणत होते मी स्वयंपाक करते तुम्ही जाऊ नये तुम्ही म्हणे नको चल चल मग चल असं करतो माझ्यासोबत. तिथेच वडे बिडे खाऊन घेतो ना मग कुठं? तिने काही बनवलं नसेल का? कोणी तिने तिकडं नाही रे ते कायच खाऊ घालते आणि ते बहिणीच्या घरचं कोण खातं कुठं वडे ड्युटी गेलं तिथेच कॅन्टीनमध्ये वडे खातो मला पण घेऊन ये. आयला तुझं तर वडे म्हणलं नाही जेवढं डखाळलेलं तू वडेसाठी तुम्हाला माहिती आहे मला वडे आवडतात. मग एक काम करतो 2-3 डझन पाव घेऊन येतो आपण दोघंच गरम गरम बनवून गरम गरम खाऊ चालतं काय ना. बाहेर खायचं घेऊन चालेल यांचं काय म्हणणं यांचं पाहून काय यांचं मिटून देऊ आपण पटकन. तुला नाही टाकलं सारखं गचू तो टाकलं. नीट राह, तुला एकच सांगू का? तू काय करशील म्हणजे काय चालत आजी हे? लाज वाटत आहे? लाज वाटते लाज का? वाटत आहे का हे? शहाणे सुरते ना नाही काय? शहाणे? हे? नाही बाय, नालायक बिलायक म्हणलो का बघा जोरात बोल नको वाची. नालायक बिलायक म्हणू नको हा. नालायक बिलायक म्हणलं ना तो जीव घ्यायला सोयरे, बेस तुम्ही तो दाजीला मोठे समजता. पहिले एक काम करा तू इकडे बाई ग काय आलं रे तिकडच बाई होय तू इकडे बाय नाही बरं रे तू इकडे बाय ऐका जाऊ तो इकडे आमचं वेगळं ठरलंय. हा झालं का बरं मला फोन कोणी गेलं कमला हा काय गहू बदली करायची वावर काय बदली करायची तुम्ही म्हणते फक्त म्हणे बदली करायचंय बदली करायचंय मी हा. असं बोलले हा हे म्हणत होते मला बायको बदली करायची. बायको बदली करायची आहे मग आता माझ्या 2च बहिणी तिसरी नाही आता बदली करायला आम्ही काय केलं तर हा मला ही आवडत होती काय बायको हा चंपा ती तयार आहे माझ्या संग. म्हणजे हा आणि याला ही पसंत आहे. दादा मला पसंत नव्हती पण नाविलाची पसंत करायची पळायली ना ऐक ना हा याच्या दोघांच्या हातामध्ये हात पाहिला हा यायला ही बायको पाहिजे हा. मी नाही पाहिजे हा आणि मी याच्या हातात हात घेतला तरी या माणसाला काहीच फरक नाही पडला. चाराने सुद्धा फरक नाही पडला. मला एक सांग कोणती बायको म्हणजे आपल्या बायकोचा हात दुसऱ्याच्या नवऱ्याची जर कमळी, हातात तू जर खोटं पाहिला- बोलतेस. एक मिनिट हा बोलण्या आमचं असं काहीच नाही आहे का आपलं काही आहे का आपलं काही नाही, सुरू करायची काय सुरू कर येडो पुढं येडो पुढं. पुढं म्हणजे असं कारभार चालू आहे बा हा कारभारी आईने सुरू केलाय दादा. म्हणजे तुम्हाला नवरी बदली करायची असं म्हणता का तुम्ही नवरे काय करायचं आम्ही आहे? तिथून यांनी आलो ना केलंय, त्यांनी त्यांच्या निर्णय घेतलाय. या दोघांच्या हातामध्ये पण हात होता म्हणजे यांचं पण चालू आहे म्हणजे मला इन शॉर्ट हे म्हणायचंय अरे तुम्ही का माझी इज्जत घाली त्या बरं सोयरे ऐकून घ्या हा आता या ना माय भाऊ फितावली हा. मग मी काय करायचं मी हाताने कार्यक्रम करू का अहो पण तुम्हाला दाजी तुम्हाला हे काय करायचं तर लग्नाच्या पहिले करायचं असतं ना अहो तुम्ही यांना बोला ना दादा असं काय करता? म्हणला यांना सांगा ना पण तुम्ही ते नाही ना ते तर माझं तुम्ही तुमच्या हातात हात खोटं घाला बोलताय ते दोघं पण नाही, नाही, हातामध्ये नाही, हात घालून दोघं होते जणांच्या हातात हात होते नाही होते ना आणि याच्या नाही हातात मी नाही पाहिलंय. तुम्ही एक काम करा तुम्हाला मला तरी वाटतं तुम्हाला काय माझी इज्जत प्यारी नाही तुम्हाला नांदून नाही द्यायचं तुम्ही दोघी बी ना बाडबिस्तर आवरण चला आता माझ्या एक बरोबर काम करा हा मी संन्यासी घेतो हा. पण ही मला बायको नका मला बी हा नवरा नाही पाहिजे मला दादा. पण नकोय समजलं ना मला पण नको मला दे मला दे हा मला तर 4 माणसं हेच म्हणतात की काय बघून तू ह्याला नवरा केलास म्हणून हा? एक काम करतो तुम्ही दोघे चला तुम्हाला नसेल नांदायचं आणि ना दादा, तू विचार कर ना 3 ठिकाणी मॉडेल माणसं संग मी पूर्ण अर्ध आयुष्य घातलंय हा ए, घातलंय ना? अरे जा तिकडे जायला. हा हा? आणि माझा गुण किती आहे काय झालं सोन्यासारखं माणूस आहे नाही मॉडेलला काय करते काय माहिती नाही काय झालं मॉडेल काय झालं काय कमी पडलं का? माणसारखं माणूस आहे ना माझं नाही झालं पटत आता मला नवऱ्याला नाव ठेवते का असं हे? मग हा दुसरी बायकडे बायको ते चालतं कोण का दुसऱ्या तुला? बायकोचं बायको ते काय ती दोघं जणांचं किती दिवस आपेर येतायचं मी माझ्या डोळ्याने पाहिलंय काय काय बोलतो पाहिलं तू काय पाहिलं जशी काय हिले धुत्या तांदळासारखी याचा हात धरून होती म्हणे. चांगली मस्त फिरत होती मी बघितलं अरे पण अशा उद्योगच करू नका ना नाही मी जिथं लग्न लावून द्यायला तिथं राहायचं चुपचाप समजलं का यांनी आपलीसाठी हा विकून आणि नसेल राहायचं ना चला माझ्या बरोबर दोघीच्या पायाला दगड बांधतो आणि देतो दारणा सोडून मला बाबूराव आवडतोय काय बोलले काय बोलले काय बोलले मारू नका, तुला सांगतो. एका दाडच काम करेन हा तुला मारू नको हा हा मारू नको त्याला सांगतो. बायका बदली करायचे हा तू काय येडा झाला काय मी ठेवणारच नाही एकाला ठेवणार नाही बहीण राडकी करायची मी का? काय तो मारू टाका डोक्यात दुधीला सांभाळतो टाका डोक्यात त्याचं. काय दुधीला सांभाळतो टाका डोक्यात नाही माणूस म्हणतो जाऊ द्या जाऊ द्या ये बाई. ज्या बायका देईल त्या दाजी मी तोंड फोडलं पहिले सांगतो दाजी असले मग काय झालं पण आमचं ती म्हणते ना जे समाजात चाललंय ना तसं वागायचं उलट नाही आम्हाला वागायचं जगात पण वेगळं दादा असतं. तुम्ही यांना पण बोला ना यांनी काही कमी गुळ खाल्ले नाही दाजी तुम्हाला जी बायको दिली ना
ती व्यवस्थित नांदवायची. आता सोयरे सांगून का आता आहे ना मी मेडिकल मधून गोळ्या आणतो गोळ्या कसल्या गोळ्या? आणि मग हिला सांगतो कसं काय गोळ्या कायच्या हा? डोकं दुखू राहिलं का? नाही ताकदीचा हा का? हा. हा ते तुम्ही काही बी करा मग ज्येष्ठीची बायको ज्येष्ठ म्हणजे नांदवायची. तुमच्या अंगात ताकद नव्हती का म्हणून नवरे बदलले तुम्ही? म्हणजे याच्या अंगात जास्त ताकद आहे का? काय का? पण मला नाही आवडत काळा आहे तो हा. किती दिवस आगोळ करीत ती बत्ती हा अरे काळा लाईट बंद करून घ्यायचा ना, काळा आणि गोरा काय त्याच्यामध्ये? सोयरे तंबाखू पण खातो तो. सोयरे मी काळा आहे ना तरी मला पोरं ढवळेच होती का बरं? कशावर मग तुम्ही लाईट चालूच ठेवत्या. हा लाईट चालतो होता आवडत काय बरं? डवळा बल्बाला डवळे बल्ब करायला काय प्रॉब्लेम माझं बाबूराव सोबत लग्न. तुला बाबू आवडला का? बाबूराव मग? बाबू नाही आवडला मला, बाबूराव सोबतच राहायचंय. तिने का बाबूराव पाहिलं का काय तुम्ही काय आंघोळी बिंगोळी गेलते कुठे कपडे काढून ते पाहायला वाटतं उघडं नाही तुम्हाला. नाही हो अजून आगोळ करायचे आहे. हो सोयरे हा. एक काम करायची करा आंघोळी. तिला बाबूराव आवडतो ना ते बाबूरावर जाऊन द्या आणि ती जाऊन द्या मी तसंच राहतो नाही नाही असं नाही जमणार. एक काम करतो मी या दोघीला घेऊन जातो कुठे? तिकडे घेऊन जातो. माल नाही, यांना आहे ना मी पहिले हाता घालून काढितो कारण यांना नवरे नाही चालते ना. त्यांना आहे ना त्यांना माहिती माझा खटचा रट्टा येते. याला लेप हा यांना चांगला व्यवस्थित लेप देतो मग आणतो तुम्हाला नांदायला. तुम्ही आता इकडे ऐकणार आहे तिकडे ऐकणार आहे. वहिनी सांगा ना तुम्ही दादाला असं काय करताय तुम्ही काय. तुम्ही नवरे बदलले हा? तर माणूस मला ठेवील का? अरे तो ठिकाणी तुला दुसरा जोडीदार भाऊ असता हा. ना तो हेच केला असता माहिती हे का? काम नाही करती हा. मा बायको एवढी भारी आहे. हा आणि जशी असते तशी मी नांदवली असती. तुझी बायको काळीची आवड नाही चालत ती मला. हा. मी लाईट बंद केलं मला काळा आणि गोर काय त्याच्यामध्ये हा म्हणे बायको काळी काय काय झालं तिला काळीला तोंडावर पांघरू घेऊन झोपत हे सांग. हा मग म्हणे बायको काळी आहे. ती किती प्रेम करते माहिती का? बरं लाईट बंद केलं काढून ठेवलं कोण पाहत कोण पाहते तिथं? कोण पण मग एवढं माणूस सारखं माणूस आहे त्याला काय. डवळ्या पैसे ते काळ्या पैसे नाही हा. असं कोण म्हणते ने बा हे बंद करा आता तुमचं आलं समजलं का? उलट सोयरे काळा माणूस बरं त्याची कोणी लाईन मारी माझ्या बायको रस्त्याने जरी चाललं ना कोणी तिच्याकडे पाहत वर नाही. तोंड करून बांधले हा डुकरा का पाहिजे पण तिच्या कोणी पाहत एवढा नाही. गाडाला सुकसुक करते लोक हा सुकसुक करता कोणी चाललं का असू दे जास्त बोलायची गरज नाही समजलं चहा ना? पिते कान या बिस्किट बाय खाते कान तू या ना जास्त एकटी फिरत जाऊ नको हा. आणि दाजीला घेऊन फिरत जाय बरोबर. जाऊ सांगत राहणार तुला. तुम्हाला नाही बोललो मी बोलायला चाललो आम्ही. बरं का याचा कोण पाणी मागेल? दाजी हिला आहे ना हिला यांच्याकडे जाऊन देत जाऊ नका. हा. पाहुण्या पाण्यात सुद्धा जाऊन देत जाऊ नका. नाही मी सांगत जातो. बरं का कमळा तू लक्ष ठेव यांच्यावर हा आणि इथून पुढे मला अशी तक्रार राहिली नाही पाहिजे पुन्हा. माझ्याकडे नाही ना रे. नाही हिला घेऊन जायचो हा हिला घेऊन जायचो तुम्ही काय एक वेळ डोळा ठेवते का हो, दोघी? काय करायचं आणि यांचे केस एवढे का बुरक्या? हा? डोकं बी धुता का नाही? काय चालू काय चंपा? नाही का? शॅम्पू लावतात ते सुकी सुकी? पाणी नाही घेतो शॅम्पूवर. फाटा फाटा बोलतो आता. ए, काय रे बोल बोल जेव्हा शिरप्या मी व्यवस्थित राहते. हात लावू नको हा, तुला हात सांगतो. लावून तू दाजी तुम्ही तिकडं तोंड करा असं इकडं हा तिकडं नका पाहू आता. घे तिचे मुख्य काय हा. घ्यायची तुला मग हम्म. अहो एवढी कवळी माझी बहीण आहे हा जसं वरून पाणी पडलं तर खाली सटकेल पाणी कुठं जात एवढी मग तरी तुम्हाला त्रास व्हायला लागला हा हो, मी कधी असं केलं असं तुम्ही माझा जीव नसता घेतला. तांगड्यात वाटल्या असं तुझ्या एक काम कवा कर जागेवर सोयरे. हा मी घरी जातो हा आणि हिला ना वर फाट्यात टांग घेतो हा आणि मिरच्याची दुरी देतो खाऊन कशाला बघितलं म्हणजे हे हात माझे हाल म्हणून चालू हात झाले. म्हणून नाही नका हो तुम्ही तिच्या तोंडाला त्रास द्या मिरची दोन्ही दिसलं बरं, दुसरं त्रास तिच्या होईल तोंडात देतो आता काय काय फाटक्याचा मिरची? बोळा बोळा हा तसं करा आम्ही नाही तर मी तिला मारणार होतो आता मी धरणं सोडून दिलं डायरेक्ट नको दादा. तू ऐकणार ना आता मी नीट राहते. मला हे डबल ऐकायला नाही आलं पाहिजे चंपा हो ती तोंडात वाचतात नाही आता नाही मी ऐकलंय चाल हे नवरे बदली करायचे आणि हे काय इथं कुठून आलं हे कुठून खूळ भरली दाजी कोणत्या करायचे करत असते त्याला काय नाही नाही नका करू असं नका करू दोघे बहिणी आहेत. नाही भाव नका त्याला. नका अहो तू वंशावळ कळणार नाही ना नेमकं तुमच्या पोटचं की तिच्या पोटचं काय कळल नाही आज तिला का पोर होईल हा नका आम्हाला चांगलं आता आहे. सुरू करायची सुरू आज आम्ही संध्याकाळ चालू करणार आहे हा कार्यक्रम ना हे असं मला घाबरवतात बघा. हा का मग मी कसं आहे बरं माणसं का बोलताना दाजी मला म्हणजे सांगा. आतापर्यंत काहीच नव्हतं का? नाही नाही आता पोर काढ तुला हटतच नाही आता हा चालेल दादा मला नाही जायचंय माणसापाशी. तू माझ्या बरोबर चाल मग हा, मग चला मी तुमच्या बरोबर येते घरी. पाऊस वहिनी. 100 मला रुपये नाही द्या. जायचं कशाला यांच्यासोबत. गोळ्या आणायला. मला गोळ्या आणू द्या का पोर होत नाही पाहतो कसल्या गोळ्या मला सांगा. तुम्ही मला काही घाबरवताय का? एनर्जी Energy तर glucon D द्या. टॉनिक पण पाहिजे ना तुम्हाला मग हा नाही आवडत. एक काम करा कोणती घ्या? एक काम करा तुम्ही दोघं गोळ्या घ्या मी मा बहिणीला घेऊन जातो आणि तुम्ही दोघं पा काय करायचं ते मग आमच्या आमत बिडू का काय मग आता काय करणार ते तुम्हाला जर चांगल्या बाया चाला ना नाही 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 हिच्या मनात शिरपतराव तसं नाही, मग दाखवतो संध्याकाळी नाही नाही आज काही करू नका गोळ्या वेळा नका खाऊ व्यवस्थित जसं चाललंय तसं चाललं बरं दाजी
गोळ्या खा बंद करा शरीराला. उकडून जाशाल तुम्ही हा का गोळ्या खाल्ल्या तर हा कमरा जीव जातो माझा नाही डायरेक्ट इथे जीव जातो वरती हा दादा पाय मला म्हणतो घरी दाजी चाल करली आता महाराज काम करू हा? हिला नेतो घरी चला चला